मित्रांनो, मी तुम्हाला 2 वर्षांपूर्वीची एक गोष्ट सांगणार आहे. माझी एक मैत्रीण आहे, तिचं नाव सायली पाटील. तिचं लग्न होतं आणि मी तिच्या लग्नात सामील होण्यासाठी गेले होते. माझ्या नवऱ्याला ऑफिसचं खूप काम असल्यामुळे तो माझ्यासोबत येऊ शकला नाही. जेव्हा मी सायलीच्या घरी पोहोचले, तेव्हा तिच्या घरच्यांनी माझं खूप प्रेमाने आणि आदराने स्वागत केलं. मला पाहताच सर्वांच्या चेहऱ्यावर हास्य फुललं. सगळे म्हणाले, सायली, तुझ्या मैत्रिणीमुळे तर घरात खरी रंगत आली. तुझ्या चेहऱ्यावर तर वेगळीच चमक दिसते ती आल्यापासून. यावर सायली हसत म्हणाली, अरे, हसणं येणारच ना. ही तर माझी सर्वात खास मैत्रीण आहे. हिच्याशिवाय मला कुठेही मजा येत नाही. लग्नानंतर सासरी कसं वाटेल मला, कोण जाणे. मग ती खट्याळपणे म्हणाली, तू पण माझ्यासोबत येशील ना. मी पण मजेत उत्तर दिलं, हो ग, तू बिछाण्यावर असशील तेव्हा मी तुझ्यासोबतच असेन. काळजी करू नको, असं म्हणत आम्ही दोघी खळखळून हसलो. तेवढ्यात सायलीचा लहान भाऊ, रोहन, आला आणि तो माझ्या पाया पडू लागला. मी म्हणाले, अरे, अरे, याची काय गरज, तू तर माझा भाऊच आहेस. उठ बरं. तेव्हा मला दिसलं की रोहनसोबत एक मुलगा होता, दिसायला एकदम हट्टाकट्टा, त्याचं नाव होतं विक्रम. रोहनने त्याची ओळख करून दिली, दीदी, हा माझा मित्र, विक्रम. विक्रम माझ्याकडे आला आणि हात पुढे करत म्हणाला, हॅलो. मला तुम्हाला दीदी म्हणायचं नाहीये ना. मी त्याच्याशी हात मिळवला. त्याचा हात खूप मजबूत होता. मी म्हणाले, अरे, त्याची काय गरज, तू मला माझ्या नावाने हाका मार. प्रिया म्हण किंवा प्रिही म्हणशील तर चालेल. थोड्या वेळाने मी लक्षात घेतलं की विक्रम मला सतत टक लावून पाहत होता. त्याची नजर माझ्यावरून हटतच नव्हती. रात्र झाली आणि आम्ही सगळे झोपलो. दुसऱ्या दिवशी हळदीचा कार्यक्रम होता. सगळे सायलीला हळद लावत होते आणि मी पण तिला हळद लावण्यात मग्न होते. तेवढ्यात विक्रम आला आणि म्हणाला, अरे, प्रियाला पण हळद लावून टाका ना. मी लगेच नकार दिला, नाही, नाही, काही गरज नाही. पण तोपर्यंत सायलीने माझ्या गालावर हळद चोपली आणि हसत म्हणाली, नक्कीच. माझ्या बेस्ट फ्रेंडच्या लग्नात तू हे सगळं करतेयस, मग तुला कसं वगळू. तेवढ्यात विक्रम म्हणाला, सायली दीदी, मलाही प्रियासाठी हळद द्या ना, मला पण लावायची. त्याने हळद घेतली आणि जसं काही आपली गर्लफ्रेंड समजून हळद लावली. लग्नाचा कार्यक्रम सुरू झाला आणि सगळे आपापल्या कामात व्यस्त झाले. मी पण इकडे तिकडे धावपळ करत इतकी थकले की थकवा जाणवू लागला. तेवढ्यात विक्रम माझ्याकडे आला आणि म्हणाला, तुम्ही काही खाल्लं का. मी म्हणाले, नाही. मग मी पाहिलं की त्याने माझ्यासाठी खाण्याची प्लेट भरून आणली होती. मी विचारलं, विक्रम, तू काही खाल्लंस. तो म्हणाला, नाही. मी हसत म्हणाले, चल, मग आपण दोघे हीच प्लेट शेअर करूया. विक्रमने खट्याळ हसत म्हटलं, मी तुम्हाला माझ्या हाताने खाऊ घालू का. मी हलकेच म्हणाले, ठीक आहे, घाल ना, काय हरकत आहे. जेव्हा आम्ही खात होतो, तेव्हा मी लक्षात घेतलं की विक्रम माझ्या व्यक्तिमत्वाकडे टक लावून पाहत होता. मी त्याच्या नजरेतून त्याचं इरादे ओळखलं, पण काही बोलले नाही. तेवढ्यात तो म्हणाला, प्रियाजी, तुम्ही खूप मस्त आहात. ज्याच्याशी तुमचं लग्न होईल, तो खूप नशीबवान असेल. त्याने मागच्या जन्मी नक्कीच काही चांगली कामं केली असतील, म्हणूनच त्याला तुमच्यासारखी सुंदर बायको मिळाली. मी हसत म्हणाले, अरे, का मजाक करतोयस. असं काही नाही. पण विक्रम गंभीरपणे म्हणाला, खरंच, तुम्ही खूप गोड आहात. तुम्ही जर माझी बायको असती, तर मी तुम्हाला दिवस रात्र बिछाण्यावरून उठूच दिलं नसतं. थोड्या वेळाने जयमालाचा कार्यक्रम सुरू झाला. लोक दुल्हा दुल्हनवर फुलं उधळत होते, तेव्हा मी पाहिलं की कोणीतरी माझ्यावर फुलं फेकतंय. मागे वळून पाहिलं तर तो विक्रम होता, माझ्या अगदी जवळ उभा. तेवढ्यात फटाक्यांचा आवाज झाला आणि मी घाबरून थोडी मागे सरकले. तेव्हा मला जाणवलं की त्याची दाटून आलेली भावना माझ्या अस्तित्वाला टच होत आहे. थोड्या वेळाने आम्ही खाली उतरलो. विक्रम म्हणाला, अरे प्रियाजी, तुमच्या साडीवर काहीतरी लागलंय, कदाचित कोणीतरी भाजी टाकली असावी. मी पाहिलं तर खरंच साडीवर डाग लागला होता. मी तो साफ करण्यासाठी वॉशरूमकडे निघाले. तिथे पोहोचताच मला दिसलं की विक्रम माझ्या मागोमाग आला होता. त्याच्या पॅन्टवरही काहीतरी लागलं होतं. तो वैतागून म्हणाला, अरे यार, हे काय झालं. मग तो म्हणाला, प्रियाजी, तुम्ही माझं एक काम कराल. ज्या रूममध्ये तुम्ही थांबलाय, तिथे माझी बॅग आहे. त्यातून माझी दुसरी पॅन्ट काढून द्या.
मी म्हणाले, चल, तिथेच जाऊया ना. त्याने असं रिॲक्ट केलं जसं मी त्याच्या मनातलं बोलले. आम्ही दोघे रूममध्ये पोहोचलो. तिथे कोणीच नव्हतं, सगळे कार्यक्रमात व्यस्त होते. मी विक्रमची बॅग उचलली आणि मागे वळताच मला दिसलं की विक्रम मोकळा झाला होता. आणि त्याची दाटून आलेली भावना मला दिसत होती. विक्रम म्हणाला, प्रियाजी, पहा ना, तुमच्या आठवणीत याची काय अवस्था झालीये. मी म्हणाले, अरे, हे काय करतोयस तू? पण माझी नजर त्याच्या भावनेवरून हटतच नव्हती. मी काही बोलणार, तेवढ्यात विक्रम पुढे येऊन पापी द्यायला लागला. मग मी पण त्याला साथ देऊ लागले, मला तर जणू नशाच चढली होती. विक्रमने मला उचललं आणि दाराकडे गेला. त्याने दार लॉक केलं आणि मला बेडवर टाकलं. मग कधी त्याने मला मोकळे केले, मला कळलंच नाही. विक्रम बेडवरून खाली आला आणि माझ्या जीवनाला तोंडाने सुंदर अनुभव देऊ लागला. तेव्हा मी तर वेडीच झाले. मी म्हणाले, माझ्या राजा, किती दिवसांपासून मी सुंदर वेळेचा अनुभव घेण्यासाठी आतुर आहे. मग विक्रमने त्याची भावना जीवनावर सेट केली आणि विचारलं, जोरात सुंदर अनुभव हवा की हळू? मी म्हणाले, तुझ्या मनाप्रमाणे. इथे इतक्या गोंगाटात कोणाला काही ऐकू जाणार नाही. विक्रमला माझी इच्छा कळली. त्याने भावना माझ्या जीवनात सेट केली आणि सुंदर वेळेचा अनुभव देऊ लागला. मी किंचाळले, पण बाहेर डीजे वाजत होता, त्यामुळे कोणाला काही फरक पडला नाही. थोड्या वेळाने मी पण त्याला साथ देऊ लागले. खरंच, त्याच्याकडून सुंदर अनुभव घेण्यात खूप मजा येत होती. 5 मिनिटं असंच चाललं. मग विक्रम म्हणाला, चल, आता आपण बसून सुंदर वेळेचा अनुभव घेऊया. आम्ही एकमेकांकडे तोंड करून बसलो आणि सुंदर वेळेचा अनुभव घेऊ लागलो. विक्रमला वाटलं की त्याच्या भावनेतून रंग सुटणार आहे. तो म्हणाला, रंग कुठे सोडू, जीवनात की बाहेर? मी म्हणाले, एक काम कर, माझ्या जीवनातच सोड. 30 ते 35 सेकंदात त्याने जीवनातच रंगाच्या 5-6 पिचकारी सोडल्या. त्यानंतर मी त्याच्या भावनेला तोंडाने सुंदर वेळेचा अनुभव दिला. आणि शेवटी त्याच्या भावनेला एक गोड पापी दिलं आणि आम्ही तयार झालो. जेव्हा आम्ही खाली येत होतो, तेव्हा विक्रम म्हणाला, प्रियाजी, तुमच्या साडीवर आणि माझ्या पॅन्टवर जी भाजी लागली होती, ती मीच टाकली होती. मी विचारलं, का? तो म्हणाला, सुंदर वेळेचा अनुभव देण्यासाठी. मी हसले आणि म्हणाले, यशस्वी योजनेसाठी अभिनंदन. तो खळखळून हसला. मित्रांनो, प्रियाच्या आयुष्यात सायलीच्या लग्नात घडलेली ती रात्र एक अविस्मरणीय अनुभव होती. विक्रमसोबत घडलेल्या त्या क्षणांनी तिच्या मनात एक वेगळीच उलथापालथ घडवून आणली होती. पण त्या रात्रीनंतर प्रियाने स्वतःला सावरलं. तिने ठरवलं की ती त्या क्षणांना एक सुंदर आठवण म्हणून जपेल, पण आयुष्य पुढे न्यावं लागेल. तिचं लग्न झालेलं होतं आणि तिचा नवरा, सिद्धार्थ, तिच्यासाठी खूप महत्त्वाचा होता. तरीही, विक्रमच्या त्या भावनेची आठवण तिला अधूनमधून अस्वस्थ करत होती. 2 वर्ष उलटली. सायली आता तिच्या सासरी सुखाने राहत होती. तिचा नवरा, अमित, एक यशस्वी उद्योजक होता आणि त्यांचं आयुष्य आनंदाने भरलं होतं. प्रिया आणि सायली यांची मैत्री अजूनही तितकीच घट्ट होती. दरमहा दोघी भेटायच्या, कॉफी प्यायच्या आणि जुन्या आठवणींना उजाळा द्यायच्या. पण त्या रात्रीच्या आठवणींबद्दल प्रिया कधीच बोलली नाही आणि सायलीलाही त्याबद्दल काहीच माहिती नव्हतं. या 2 वर्षांत प्रियाच्या आयुष्यात बरंच काही बदललं होतं. सिद्धार्थला त्याच्या कंपनीत मोठी बढती मिळाली होती आणि त्यांचं मुंबईतलं राहणीमान आता अधिक सुखकर झालं होतं. त्यांनी एक नवीन फ्लॅट घेतला होता आणि प्रिया आता एका मोठ्या एनजीओसाठी स्वयंसेवक म्हणून काम करत होती. तिचं आयुष्य परिपूर्ण वाटत होतं, पण तिच्या मनात कुठेतरी एक रिकामपण होतं, जणू काही ती स्वतःच्या भावनांशी प्रामाणिक नव्हती. एके दिवशी सायलीने प्रियाला फोन केला. प्रिया, ऐक ना, आम्ही एक मोठी पार्टी आयोजित केली आहे. अमितच्या कंपनीचा 10 वर्षांचा वाढदिवस आहे. तू आणि सिद्धार्थ यायलाच हवं, ठीक आहे? आणि हो, आणखी एक सरप्राईज आहे, पण ते तुला तिथे कळेल. सायलीच्या उत्साहाला प्रियाही बळी पडली. तिने सिद्धार्थला विचारलं आणि त्यानेही होकार दिला. पार्टी एका मोठ्या रिसॉर्टमध्ये आयोजित केली होती आणि तिथे सायली आणि अमितच्या जवळच्या मित्रमंडळींसह त्यांचे काही सहकारीही येणार होते. पार्टीच्या दिवशी प्रिया आणि सिद्धार्थ रिसॉर्टवर पोहोचले. रिसॉर्टच्या मध्यभागी एक मोठं लॉन होतं, जिथे रंगीबेरंगी दिव्यांनी सजावट केली होती. टेबलांवर स्वादिष्ट पदार्थांचा खजिना मांडला होता आणि मऊ संगीत वातावरणात रोमांच निर्माण करत होतं.
सायलीने प्रियाला पाहताच मिठी मारली. प्रिया, तू किती सुंदर दिसतेयस, तिने प्रियाच्या साडीकडे पाहत म्हटलं. प्रियाने गडद निळ्या रंगाची साडी नेसली होती आणि तिच्या व्यक्तिमत्वात एक वेगळीच शांतता होती. आणि तू तर कायमच स्टनिंग दिसतेस, प्रियाने हसत उत्तर दिलं. सिद्धार्थ आणि अमित यांनीही एकमेकांशी हस्तांदोलन केलं आणि गप्पा मारायला लागले. सायली प्रियाला घेऊन तिथल्या इतर पाहुण्यांना भेटवायला गेली. तेवढ्यात सायली म्हणाली, प्रिया, आता तुझ्यासाठी सरप्राईज. तिने मागे वळून कोणाला तरी हाक मारली. विक्रम, इकडे ये. प्रियाच्या मनाचा ठोका चुकला. ती क्षणार्धात त्या रात्रीच्या आठवणींमध्ये हरवली. तिने मागे वळून पाहिलं आणि तिथे तो होता विक्रम. त्याचं ते खट्याळ हसू, तीच ती तीव्र नजर. तो आता आणखी परिपक्व दिसत होता. त्याने काळ्या रंगाचा सूट घातला होता आणि त्याचं व्यक्तिमत्व अधिकच आकर्षक झालं होतं. हाय प्रिया, त्याने हसत म्हटलं. खूप दिवसांनी भेटलो, नाही का? प्रियाने स्वतःला सावरलं आणि हसत म्हणाली, हो खरंच. कसा आहेस तू? तिचं मन जोरजोरात धडकत होतं, पण तिने आपल्या भावना लपवल्या. विक्रमने तिच्याशी गप्पा मारायला सुरुवात केली. त्याने सांगितलं की तो आता एका मोठ्या टेक कंपनीत सिनियर मॅनेजर आहे आणि त्याचं आयुष्य खूप व्यस्त आहे. पण त्याच्या बोलण्यात तीच खट्याळ चमक होती आणि प्रियाला जाणवत होतं की त्याची नजर तिच्यावरून हटत नव्हती. पार्टी रंगात आली होती. सायली आणि अमित यांनी डान्स फ्लोअर उघडला आणि सगळे पाहुणे नाचायला लागले. सिद्धार्थ आणि प्रिया यांनीही थोडा वेळ नाचण्याचा आनंद लुटला. पण प्रियाचं लक्ष अधूनमधून विक्रमकडे जात होतं. तो एका कोपऱ्यात उभा होता आणि त्याचं लक्षही तिच्यावरच होतं. एका क्षणी, जेव्हा सिद्धार्थ आणि अमित काही सहकाऱ्यांशी बोलण्यात मग्न होते, विक्रम प्रियाजवळ आला. प्रिया, 1 मिनिट बोलायला वेळ आहे का? त्याने हलक्या आवाजात विचारलं. प्रियाने आजूबाजूला पाहिलं. सिद्धार्थ व्यस्त होता आणि सायली डान्स फ्लोअरवर नाचत होती. हो, सांग ना, ती म्हणाली, पण तिच्या आवाजात थोडी घबराट होती. विक्रमने तिला लॉनच्या एका शांत कोपऱ्यात नेलं. प्रिया, मी तुला त्या रात्रीबद्दल काही सांगू इच्छितो, तो गंभीरपणे म्हणाला. मी तुझ्याबद्दल खूप विचार केला. त्या रात्री जे घडलं, ते माझ्यासाठी फक्त एक क्षण नव्हता. मला खरंच तुझ्याबद्दल भावना निर्माण झाल्या होत्या. प्रियाला काय बोलावं सुचेना. ती फक्त त्याच्याकडे पाहत राहिली. तिच्या मनात विचारांचं वादळ उठलं होतं. तिने स्वतःला सावरलं आणि म्हणाली, विक्रम, ती रात्र एक चूक होती. मी लग्न झालेली आहे आणि माझं सिद्धार्थवर खूप प्रेम आहे. आपण त्या आठवणी मागे सोडायला हव्यात. विक्रमने तिच्याकडे पाहत एक दीर्घ श्वास घेतला. मला माहिती आहे, प्रिया. पण मला तुला सांगायचं होतं की मी तुझ्याशी प्रामाणिक आहे. मी तुझ्या आयुष्यात काहीही बिघडवणार नाही, पण मला तुझ्याशी एक मैत्री तरी ठेवायची आहे. शक्य आहे का? प्रियाने त्याच्याकडे पाहिलं. त्याच्या डोळ्यांत प्रामाणिकपणा होता, पण त्याचबरोबर त्या रात्रीची तीव्रता अजूनही जाणवत होती. तिने हलकेच होकार दिला. ठीक आहे, विक्रम, पण फक्त मैत्री. यापलीकडे काहीही नाही. पार्टी संपली आणि प्रिया आणि सिद्धार्थ घरी परतले. पण प्रियाचं मन शांत नव्हतं. विक्रमच्या शब्दांनी तिला अस्वस्थ केलं होतं. ती रात्री झोपताना सिद्धार्थला मिठी मारून झोपली, पण तिच्या मनात एक प्रश्न होता, विक्रम खरंच फक्त मैत्रीच ठेवणार का? काही आठवड्यांनी सायलीने प्रियाला पुन्हा फोन केला. प्रिया, तुला एक गोष्ट सांगायची आहे. विक्रमने मला काहीतरी विचित्र सांगितलं. तो म्हणाला की त्याला तुझ्याबद्दल काहीतरी सांगायचं आहे, पण त्याने मला काहीच सांगितलं नाही. तुला काही माहिती आहे का? प्रियाचं मन पुन्हा धडधडलं. तिने सायलीला शांतपणे सांगितलं, नाही, मला काहीच माहिती नाही. कदाचित त्याला फक्त गप्पा मारायच्या असतील. पण तिच्या मनात शंका निर्माण झाली होती. विक्रम काय लपवत होता? काही दिवसांनी प्रियाला एक अनोळखी नंबरवरून मेसेज आला. प्रिया, मला तुझ्याशी बोलायचं आहे. त्या रात्रीबद्दल काहीतरी आहे जे तुला माहिती असायला हवं. कृपया भेट. मेसेज विक्रमचा होता. प्रियाने तो मेसेज पाहिला आणि तिच्या हातातून फोन खाली पडला. त्या रात्रीबद्दल आणखी काय रहस्य होतं? आणि विक्रम तिला नेमकं काय सांगू इच्छित होता? प्रियाने ठरवलं की ती विक्रमला भेटणार. पण तिच्या मनात भीती होती, जर त्या रात्रीबद्दल कोणाला काही कळलं तर? सिद्धार्थला, सायलीला, आणि जर विक्रमचं काहीतरी वेगळं उद्दिष्ट असेल तर? ती एका कॉफी शॉपमध्ये विक्रमला भेटायला गेली. तो तिथे आधीच बसला होता. त्याच्या चेहऱ्यावर एक विचित्र गंभीरता होती. प्रिया,
त्या रात्री जे घडलं त्याबद्दल मला तुला काही सांगायचं आहे, तो म्हणाला. पण त्याआधी मला तुला एक प्रश्न विचारायचा आहे, तुला खरंच वाटतं का की ती रात्र फक्त आपल्या दोघांपुरती मर्यादित होती? प्रियाच्या डोळ्यांसमोर अंधारी आली. विक्रम, तू काय म्हणतोयस? ती घाबरलेल्या आवाजात म्हणाली. विक्रमने तिच्याकडे पाहिलं आणि हलकेच हसला. प्रिया, त्या रात्री कोणीतरी आपल्याला पाहिलं होतं. आणि त्या व्यक्तीने मला धमकी दिली आहे की जर मी त्याचं म्हणणं ऐकलं नाही तर तो सगळ्यांना सांगेल. प्रियाच्या मनाचा ठोका थांबला. तिच्या डोळ्यांसमोर सगळं काळं झालं. कॉफी शॉपच्या त्या कोपऱ्यात बसलेली ती विक्रमच्या त्या शब्दांनी हादरली. कोण पाहिलं आपल्याला? आणि धमकी? कसली धमकी? तिचा आवाज कापला झाला होता, हात थरथरत होते. विक्रमने आजूबाजूला पाहिलं, कोणी ऐकत नाही ना याची खात्री केली, आणि मग हलक्या आवाजात म्हणाला, प्रिया, शांत हो. मी सगळं सांगतो. त्या रात्री, सायलीच्या लग्नात, जेव्हा आपण रूममध्ये होतो, तेव्हा दार लॉक केलं होतं, पण खिडकी उघडी होती. मी नंतर लक्षात घेतलं की तिथे कोणीतरी उभा होता. मी त्याला पाहिलं नव्हतं, पण त्याने मला नंतर संपर्क केला. तो म्हणतो की त्याने सगळं रेकॉर्ड केलं आहे. व्हिडिओ आहे त्याच्याकडे. प्रियाने डोळे मोठे केले. व्हिडिओ? हे कसं शक्य आहे? आणि कोण आहे तो? तू त्याला ओळखतोस? तिच्या मनात हजारो विचार घुमत होते. त्या रात्रीचा सुंदर अनुभव आता एक भयानक स्वप्न वाटत होतं. विक्रमने एक दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाला, तो रोहनचा एक मित्र आहे. नाव आहे आकाश. रोहनसोबत लग्नात आला होता. मी त्याला तेव्हा पाहिलं नव्हतं, पण नंतर तो मला भेटला. म्हणतो की त्याला पैसे हवेत. 5 लाख रुपये. नाहीतर तो व्हिडिओ सायलीला, अमितला आणि अगदी सिद्धार्थलाही पाठवेल. आणि सोशल मीडियावरही अपलोड करेल. प्रियाच्या मनात धडधड वाढली. ती कॉफीचा कप हातात घेऊन बसली होती, पण एक घोटही घेता येत नव्हता. हे सगळं खोटं असणार. तू मजाक करतोयस ना, विक्रम? सांग ना हे खोटं आहे. पण विक्रमच्या चेहऱ्यावरची गंभीरता पाहून तिला कळलं की हे खरं आहे. तिचं आयुष्य उद्ध्वस्त होण्याच्या उंबरठ्यावर होतं. सिद्धार्थला कळलं तर, त्याचं प्रेम, त्यांचं घर, सगळं तुटेल. सायलीची मैत्री संपेल. आणि समाज, लोक काय म्हणतील? प्रियाने स्वतःला सावरलं आणि म्हणाली, ठीक आहे, आता काय करायचं? मी पैसे देईन, पण खात्री आहे का की तो व्हिडिओ डिलीट करेल? विक्रमने डोळे मिटले आणि म्हणाला, प्रिया, मी त्याला सांगितलं आहे की मी देईन पैसे. पण त्याने तुझ्याशी बोलायचं म्हणून सांगितलं. म्हणतो की तू येऊन भेट. आज संध्याकाळी, एका पार्कमध्ये. प्रियाला हे पटलं नाही. मी? तूच जा ना. पण विक्रमने तिचा हात धरला आणि म्हणाला, तो म्हणतो की तुझ्याशिवाय डील नाही. कदाचित त्याला तुझ्याबद्दल काहीतरी आहे. पण काळजी करू नको, मी तुझ्यासोबत येईन. आपण दोघे मिळून हाताळू हे. प्रियाने होकार दिला, पण मनात भीती होती. त्या रात्रीची एक छोटीशी चूक आता इतकी मोठी होईल असं वाटलं नव्हतं. घरी परतताना तिच्या मनात फ्लॅशबॅक्स येत होते. 2 वर्षांपूर्वीची ती रात्र, सायलीच्या लग्नातली धमाल, हळदीची मजा, आणि विक्रमसोबतचा तो सुंदर वेळेचा अनुभव. त्यावेळी वाटलं होतं की हे फक्त एक सुंदर अनुभव आहे, पण आता ते एक जाळं बनलं होतं. संध्याकाळी प्रिया आणि विक्रम त्या पार्कमध्ये पोहोचले. पार्क शांत होतं, झाडांखाली बेंचेस होत्या, आणि दूर दूर लोक फिरत होते. आकाश तिथे बसला होता, एक सडपातळ मुलगा, डोळ्यांत एक विचित्र चमक. त्याने प्रियाला पाहताच हसला. अरे वाह, प्रियाजी, तुम्ही आलात. मी विचार केला होता की तुम्ही येणार नाहीत. पण चांगलं झालं. प्रियाने त्याच्याकडे रागाने पाहिलं. काय हवं तुला? पैसे? घे आणि व्हिडिओ डिलीट कर. आणि हे सगळं संपव. आकाशने फोन काढला आणि एक व्हिडिओ प्ले केला. प्रियाने एक नजर टाकली आणि डोळे बंद केले. हो, तेच होतं त्या रूममधलं. धूसर, पण स्पष्ट. विक्रमने रागात म्हटलं, आकाश, हे काय करतोयस? रोहनला कळलं तर काय होईल? आकाश हसला. रोहन, तो माझा दोस्त आहे, पण पैसा कमावण्यासाठी काहीही. 5 लाख द्या, आणि मी व्हिडिओ डिलीट करतो. पण प्रियाजी, तुम्ही एकदा माझ्यासोबत डिनर करा. फक्त डिनर. प्रियाला राग आला. काय, तू वेडा आहेस का? मी नाही करणार असं काही. विक्रमने त्याला धरलं. आकाश, हे बंद कर. पैसे घे आणि निघ. पण आकाशने हात झटकला आणि म्हणाला, ठीक आहे, नको करू. पण उद्या हा व्हिडिओ सगळ्यांना जातो. सिद्धार्थला प्रथम. तो निघून गेला. प्रिया आणि विक्रम तिथेच उभे राहिले.
प्रियाने विक्रमकडे पाहिलं. आता काय? मी काय करू? विक्रमने तिला मिठी मारली. काळजी करू नको, मी रोहनला सांगतो. तो आकाशचा दोस्त आहे, कदाचित मदत करेल. पण प्रियाच्या मनात शंका होती. हे सगळं इतकं सोपं नाहीये. दुसऱ्या दिवशी प्रियाने सिद्धार्थला सांगितलं की तिला एका मैत्रिणीकडे जायचं आहे आणि ती विक्रमला भेटली. विक्रमने रोहनला फोन केला आणि सगळं सांगितलं. रोहन शॉक झाला. काय? आकाशने असं केलं? मी त्याला ओळखतो, तो पैशासाठी काहीही करेल. मी त्याला बोलतो. रोहनने आकाशला भेटायला बोलावलं. ते तिघे एका कैफेमध्ये भेटले. रोहनने आकाशला समजावलं, दोस्त, हे चुकीचं आहे. व्हिडिओ डिलीट कर. पण आकाश हट्टाला पेटला. नाही, पैसे हवेत. मी गरीब आहे, त्यांना काय फरक पडतो? शेवटी विक्रमने 2 लाख देऊ केले. आकाशने होकार दिला. ठीक, 2 लाख द्या आणि मी डिलीट करतो. प्रियाने पैसे दिले आणि आकाशने समोर व्हिडिओ डिलीट केला. पण प्रियाच्या मनात शांतता नव्हती. कदाचित त्याने कॉपी ठेवली असेल. काही दिवस शांततेत गेले. प्रिया आणि सिद्धार्थ यांचं आयुष्य नॉर्मल झालं. पण एक रात्री प्रियाला एक मेसेज आला. अनोळखी नंबरवरून. प्रिया, व्हिडिओ डिलीट झाला, पण मी अजून एक कॉपी ठेवली आहे. आता 10 लाख हवेत. नाही तर. आणि एक फोटो जोडला, त्या रात्रीचा स्क्रीनशॉट. प्रियाने विक्रमला फोन केला. विक्रम, हे संपलं नाही. आकाशने फसवलं. विक्रम रागात म्हणाला, मी त्याला शोधतो. ते दोघे आकाशच्या घरी गेले. पण तिथे कोणी नव्हतं. शेजाऱ्यांनी सांगितलं की आकाश शहर सोडून गेला आहे. कुठे? कोण जाणे. प्रियाच्या आयुष्यात आता एक नवीन टेन्शन आलं. ती रोज रात्री झोपताना विचार करायची, हे ब्लॅकमेल कधी संपेल? विक्रम आणि प्रिया यांची भेटी वाढल्या. ते प्लॅन करायचे की कसं हाताळायचं हे. एकदा ते एका हॉटेलमध्ये भेटले, गुप्तपणे. विक्रमने म्हणाला, प्रिया, मी तुझ्यासाठी काहीही करेन. मी पोलिसांना सांगू? पण प्रियाने नाही म्हणाली. पोलीस? मग सगळं उघड होईल. सिद्धार्थला कळेल. त्या भेटीत, टेन्शनमध्ये, ते एकमेकांच्या जवळ आले. विक्रमने तिला पापी दिलं. प्रिया, मी तुझ्यावर प्रेम करतो. त्या रात्रीपासून. प्रियाने त्याला थांबवलं नाही. तिच्या मनातही भावना होत्या. त्यांनी पुन्हा एकदा सुंदर वेळेचा अनुभव घेतला. पण यावेळी भीती आणि प्रभाव मिसळलेला. बेडवर, विक्रमने तिला उचललं आणि म्हणाला, तू माझी आहेस. प्रियाने डोळे मिटले आणि म्हणाली, विक्रम, हे चुकीचं आहे, पण मला थांबवता येत नाही. ते तासभर सुंदर वेळेच्या अनुभवात हरवले. विक्रमची भावना प्रियाला वेड लावत होती. पण शेवटी, ते उठले आणि प्लॅन केला आकाशला शोधायचं. काही दिवसांनी विक्रमला एक क्लू मिळाला. आकाश एका छोट्या शहरात लपला होता, एका बारमध्ये काम करत होता. विक्रम आणि प्रिया तिथे गेले. रात्रीच्या अंधारात, ते बारमध्ये पोहोचले. आकाश तिथे बसला होता, दारू पीत. विक्रमने त्याला पकडलं. आकाश, सगळ्या कॉपी डिलीट कर. नाहीतर मी तुला सोडणार नाही. आकाश घाबरला. ठीक, ठीक, मी डिलीट करतो, पण मला पैसे द्या. प्रियाने रागात म्हटलं, आता काही नाही. डिलीट कर. आकाशने फोन काढला आणि डिलीट केलं. पण जेव्हा ते निघत होते, आकाशने हसत म्हटलं, प्रियाजी, हे संपलं नाही. मी एका मित्राला सांगितलं आहे. तोही व्हिडिओ ठेवतोय. प्रियाने शॉक होऊन विचारलं, कोण? आकाशने सांगितलं, माझा दोस्त, राज. तो मुंबईत आहे. आता हे एक साखळी बनलं होतं. प्रिया आणि विक्रम यांनी राजला शोधलं. राज एका IT कंपनीत काम करत होता. ते त्याला भेटले. राज म्हणाला, मला व्हिडिओ मिळाला, पण मी ब्लॅकमेल करणार नाही. फक्त तुम्ही मला मदत करा. मला जॉब बदलायचाय. विक्रम तुमच्या कंपनीत रेफर करा. विक्रमने होकार दिला. राजने व्हिडिओ डिलीट केला. पण प्रियाला वाटलं, हे कधी संपेल? दरम्यान, सिद्धार्थला प्रियाच्या वागण्यात बदल जाणवत होता. एकदा रात्री तो म्हणाला, प्रिया, तू ठीक आहेस ना? तू खूप टेन्स दिसतेस. प्रियाने हसत म्हटलं, हो, कामाचा ताण आहे. पण तिच्या मनात अपराधी भावना होती. ती सिद्धार्थवर प्रेम करत होती. त्याचा तो प्रेमळ स्वभाव, त्याची काळजी, त्याच्या डोळ्यातील तिच्यासाठीचा विश्वास, हे सगळं तिला खूप आवडत होतं. पण विक्रमच्या आकर्षणाने तिचं मन द्विधा झालं होतं. एकीकडे सिद्धार्थसोबतचं स्थिर आयुष्य, दुसरीकडे विक्रमसोबतची ती तीव्रता, जणू आग आणि पाणी एकत्र मिसळल्यासारखं. ती रात्री सिद्धार्थच्या कुशीत झोपताना विचार करायची, हे सगळं कधी थांबेल? मी काय करते?
पण सकाळी उठून ती स्वतःला सांगायची, सगळं ठीक होईल. आकाश गेला, व्हिडिओ गेला. आता नव्याने सुरुवात. काही दिवस शांततेत गेले. प्रिया तिच्या एनजीओच्या कामात मग्न झाली. ती रोज सकाळी उठून योगा करायची, नंतर कॉफी घेऊन कामाला लागायची. सिद्धार्थ ऑफिसला जायचा आणि संध्याकाळी दोघे एकत्र डिनर करायचे. प्रिया, आज तू काय बनवलंस? सिद्धार्थ हसत विचारायचा. ती हसून सांगायची, तुझी आवडती पनीर सब्जी. पण तिच्या मनात विक्रमच्या मेसेजेसची आठवण यायची. त्याने कधी कधी मेसेज करायचा, प्रिया, तू ठीक आहेस ना? मला तुझी आठवण येते. ती रिप्लाय करायची नाही, पण मनात एक हुरहुर असायची. एके दिवशी सायलीचा फोन आला. प्रिया, काय ग, तू इतकी व्यस्त का झालीस? भेटूया ना, अमितच्या ऑफिसच्या एका इव्हेंटला ये. विक्रमही येतोय, रोहनही. सायलीच्या आवाजात उत्साह होता. प्रियाच्या मनात धडकी भरली. विक्रम, पुन्हा? पण ती नकार कसा देईल? ठीक आहे, मी सिद्धार्थला विचारते. तिने फोन ठेवला आणि सिद्धार्थला सांगितलं, चल ना, मजा येईल. तू खूप दिवसांपासून बाहेर गेलेली नाहीस. सिद्धार्थ म्हणाला. प्रियाने होकार दिला, पण मनात भीती होती. इव्हेंट एका फॅन्सी क्लबमध्ये होतं. रंगीबेरंगी लाईट्स, म्युझिक आणि लोकांची गर्दी. प्रिया आणि सिद्धार्थ पोहोचले. सायलीने त्यांना मिठी मारली. वाह, प्रिया, तू किती ग्लॅमरस दिसतेस. तुझी ही रेड ड्रेस तर कमाल आहे. प्रियाने हसत उत्तर दिलं, तूच तर सांगितलंस ना पार्टी आहे म्हणून. तेवढ्यात विक्रम आला. त्याने कॅज्युअल शर्ट आणि जीन्स घातली होती, पण त्याची ती नजर प्रियाकडे पाहत तो हसला. हाय, प्रिया. सिद्धार्थ, कसे आहात? सिद्धार्थने हात मिळवला. सगळं ठीक. तू काय करतोस आता? विक्रमने त्याच्याशी गप्पा मारल्या, पण प्रियाला जाणवत होतं की त्याची नजर तिच्यावर रोखली आहे. पार्टी रंगात आली. डान्स फ्लोअरवर सगळे नाचत होते. सिद्धार्थ आणि अमित बिझनेसबद्दल बोलत बसले. सायली प्रियाला घेऊन नाचायला गेली. चल ग, नाचूया. प्रिया नाचत होती, पण तिचं लक्ष विक्रमकडे जात होतं. तो बारकडे उभा होता, ग्लास हातात घेऊन तिच्याकडे पाहत. थोड्या वेळाने तो जवळ आला. प्रिया, एक डान्स. त्याने हात पुढे केला. प्रियाने आजूबाजूला पाहिलं. सिद्धार्थ दूर होता. ठीक आहे, फक्त एक. ते नाचू लागले. विक्रमच्या हातात तिचा हात, त्याची नजर तिच्या डोळ्यात. प्रिया, मी तुला मिस करतो. त्या दिवशी हॉटेलमध्ये त्याने हलकेच कानात सांगितलं. प्रियाने त्याला थांबवलं. विक्रम, इथे नाही, कृपया. पण तिच्या मनात एक कंपन झालं. नाच संपला. प्रिया वॉशरूमकडे निघाली. तिथे आरशात स्वतःला पाहत ती विचार करत होती, मी काय करते? हे थांबवायला हवं. तेवढ्यात दार उघडलं आणि विक्रम आत आला. विक्रम, हे काय? हे लेडीज वॉशरूम आहे. ती घाबरली. विक्रमने दार लॉक केलं. प्रिया, मला तुझ्याशी बोलायचं आहे. मी तुझ्याशिवाय राहू शकत नाही. त्याने तिला भिंतीला ढकललं आणि पापी दिलं. प्रियाने विरोध केला, पण तिचं शरीर साथ देत नव्हतं. तीही त्याला पापी देऊ लागली. विक्रमने तिच्या जीवनाला स्पर्श केला. प्रिया, तू किती सुंदर आहेस. त्याने तिला उचललं आणि सिंकवर बसवलं. मग त्याची भावना तिच्या जीवनात सेट केली. प्रिया किंचाळली. विक्रम. पण बाहेर म्युझिक वाजत होतं, कोणी ऐकलं नाही. ते सुंदर अनुभव घेत होते. विक्रम म्हणाला, प्रिया, मला जीवनात रंग सोडायचा आहे. ती म्हणाली, हो, सोड. मला पण तेच हवं आहे. मग त्याने जीवनात 5-6 पिचकाऱ्या सोडल्या आणि ते शांत झाले. बाहेर येताना प्रियाने स्वतःला सावरलं. हे शेवटचं, विक्रम. यापुढे नाही. पण विक्रम हसला. तुला कळेल, प्रिया, आपण एकमेकांसाठी बनलो आहोत. पार्टी संपली आणि प्रिया सिद्धार्थसोबत घरी आली. रात्री ती झोपताना विचार करत होती, हे ब्लॅकमेल संपलं, पण माझं हे कधी थांबेल? दुसऱ्या दिवशी सकाळी प्रियाला एक पॅकेज मिळालं. घराच्या दारात ठेवलेलं. तिने उघडलं तर आत एक पेनड्राईव्ह आणि एक चिठ्ठी. प्रिया, हे तुझ्या नव्या अनुभवाचा व्हिडिओ. आकाश गेला, पण मी आहे. 20 लाख द्या, नाहीतर सिद्धार्थला पाठवतो. प्रियाने पेनड्राईव्ह लॅपटॉपमध्ये टाकलं. त्यात हॉटेलमधला व्हिडिओ होता, ती आणि विक्रम. हे कसं? कोण? तिचं मन सुन्न झालं. तिने विक्रमला फोन केला. विक्रम, कोणीतरी नवीन ब्लॅकमेल करतंय. हॉटेलचा व्हिडिओ. विक्रम शॉक झाला. काय? मी येतो. विक्रम घरी आला. सिद्धार्थ ऑफिसला गेला होता. ते दोघे पेनड्राईव्ह पाहत होते. हे हॉटेलमध्ये कॅमेरा असणार. कोण लावला? विक्रम म्हणाला.
प्रियाने रडत म्हटलं, मी थकले आहे विक्रम. हे संपव. विक्रमने तिला मिठी मारली. मी हाताळतो. तू काळजी करू नको. प्रिया, तू माझी आहेस. पण ब्लॅकमेल थांबलं नाही. चिठ्ठीत एक नंबर होता. विक्रमने फोन केला. कोण बोलतं? एक खडा आवाज आला. मी राजचा भाऊ, विजय. आकाशने मला सांगितलं सगळं. आता मी आहे. 20 लाख द्या पार्कमध्ये. विक्रम आणि प्रिया पार्कमध्ये गेले. विजय तिथे होता, एक रफटफ माणूस. पैसे घ्या, व्हिडिओ डिलीट करा. प्रियाने म्हटलं. विजय हसला. डिलीट? आधी मला एकदा सुंदर वेळेचा अनुभव हवा. प्रिया, तू माझ्यासोबत. प्रियाने नकार दिला. कधीच नाही. विक्रमने त्याला मारण्याची धमकी दिली. मी पोलिसांना सांगतो. विजय म्हणाला, सांग, मग व्हिडिओ व्हायरल होईल. ते पैसे देऊन आले, पण विजयने फक्त अर्धा व्हिडिओ डिलीट केला. बाकीचा उद्या. प्रियाच्या आयुष्यात आता रोजची टेन्शन. ती सिद्धार्थला लपवत होती. एकदा सिद्धार्थने विचारलं, प्रिया, तुझा फोन सतत वाजतो. कोण आहे? ती म्हणाली, एनजीओचा काम. पण सिद्धार्थला शंका आली. तू बदलली आहेस, प्रिया. काही सांगायचं आहे? तिने नकार दिला, पण रात्री रडली. विक्रमने प्लॅन केला विजयला फसवायचं. ते त्याच्या घरी गेले. रात्री विक्रमने दार तोडलं. आत विजय दारू पीत बसला होता. व्हिडिओ दे. विक्रमने त्याला पकडलं. विजयने विरोध केला, पण विक्रम मजबूत होता. त्याने विजयचा फोन घेतला आणि सगळ्या कॉपी डिलीट केल्या. आता संपलं. पण विजय हसला. संपलं नाही. मी एका क्लाउडवर अपलोड केलाय. पासवर्ड माझ्या बहिणीकडे. आता हे एक न संपणारं सर्कल. प्रियाने विचारलं, तुझी बहीण कोण? विजय म्हणाला, ती मुंबईत राहते. नाव आहे नेहा. मग प्रिया आणि विक्रम नेहाला शोधू लागले. नेहा एका कॉलेजमध्ये टीचर होती. ते तिला भेटले. नेहा, तुझ्या भावाने ब्लॅकमेल केलं. पासवर्ड दे. नेहा शॉक झाली. काय? विजयने असं केलं? मी पासवर्ड देते, पण मला माहिती नव्हतं. तिने पासवर्ड दिला आणि विक्रमने क्लाउडमधून व्हिडिओ डिलीट केला. आता खरंच संपलं. प्रियाने सुटकेचा निश्वास सोडला. पण हे संपलं नव्हतं. काही दिवसांनी सायलीचा फोन आला. प्रिया, मला एक विचित्र मेसेज आला. एक व्हिडिओचा लिंक. पण मी ओपन केला नाही. तू ठीक आहेस ना? प्रियाच्या मनाचा ठोका चुकला. काय? कोण पाठवलं? सायली म्हणाली, अनोळखी. पण तुझ्या नावाचा उल्लेख आहे. प्रियाने विक्रमला सांगितलं. ते दोघे सायलीकडे गेले. लिंक ओपन केला तर तो एक वेगळा व्हिडिओ, प्रिया आणि विक्रमचा क्लबमधला, वॉशरूमचा. हे नवीन. कोण रेकॉर्ड करत होतं? हे एक मोठं षडयंत्र वाटत होतं. मित्रांनो, याच्या पुढचा भाग खूपच मस्त असणार आहे. पण तो घेऊन येण्यासाठी मला तुमचं एक छोटंसं काम हवंय. या व्हिडिओखाली भाग 2 अशी कमेंट करा. जर जास्तीत जास्त कमेंट आल्या तरच मी पुढचा भाग लवकर घेऊन येणार आहे. आणि हो, जर तुम्ही हा व्हिडिओ इथपर्यंत पाहिला असेल, तर लाईक नक्की करा आणि चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. मला खात्री आहे की तुम्ही सगळे भाग 2 पाहण्यासाठी उत्सुक आहात. तर चला, लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.